Hi students, welcome in Jizabad Academy. Today we are going to learn the 8th standard poem, Be the Best. Let's learn what does the poet tells us in the poem. या कवितेमध्ये कवी आपल्याला काय सांगतोय हे आता आज आपण बघणार आहोत. Be the Best is one of the best poem in literature, in English literature. English literature मधली Be the Best ही एक सर्वोत्कृष्ट कविता म्हणून गाजलेली कविता आहे. या कवितेमध्ये आपल्याला खूप छान मेसेज कवीने दिलेला आहे. इट टीचेस अस सो मेनी गुड थिंग्स. हे आपल्याला खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवणारी पोएम आहे. यातनं एक जीवनभरासाठी एक सुंदर मेसेज आपल्याला मिळणार आहे. काय मेसेज ही कविता आपल्याला देते, आपल्याला याच्यातून काय शिकायचं आहे, तर बी द बेस्ट, सर्वोत्कृष्ट बनायला शिकायचं. आणि सर्वोत्कृष्ट बनत असताना नेमकं कुठलं काम करायचंय, कसं करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी कवी आपल्याला सांगतोय. लेट्स सी. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the reel. कवी काय म्हणतो बघा आपल्याला. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्ही पर्वताच्या माथ्यावरला पाईनचा वृक्ष बनू शकत नसलो, तर एक दरीतलं छोटस झुडूप बना. रिमेंबर दिस पॉइंट, हा पॉइंट लक्षात ठेवा. कवी काय म्हणतोय, इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, तुम्हाला जर पाईन वृक्ष बनता नाही आलं तर झुडूप बना, श्रब बना एक छोटस. बट पण कसं बना, झुडूप कसं बना, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. परंतु कसं बना, नदीतल्या दरीमध्ये पाण्याच्या कडचं एक सुंदरस गोंडस असं श्रब बना, झुडूप बना. लोकांनी तुमच्याकडे त्यावेळेस नवलानं बघावं, छोटच झुडूप आहे पण किती अट्रॅक्टिव्ह आहे, किती व्यवस्थित आहे. बी द बेस्ट, असा बेस्ट लिटल स्क्रब बना. बघा कवी किती छान मेसेज देतो आपल्याला. इफ यू कांट बी पाईन, तुम्ही पर्वतावर पाईन तर सुंदर आहेच, त्यात काही वाद नाही. पाईन हा वृक्ष तर खूप सुंदर आहे, दिसायलाही तो अट्रॅक्टिव्ह आहे. मग ह्या वृक्षासारखं तर तुम्ही बना. तसं नाही बनता आलं तर तुम्ही काय करा, दरीतल्या एक छोट्याशा झुडूप बना. आणि ते पण कसं बना, बी द बेस्ट लिटल स्क्रब बना बाय द साइड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. लक्षात ठेवा, तुम्ही झाड नाही बनू शकलो ना, तर कमीत कमी झुडूप तरी बना, छोटस झुडूप तरी बना. पण कसं बना, बी द बेस्ट लिटल बुश, अगदी लिटल बेस्ट बनायचं. म्हणजे आपल्याला कवी काय सांगतोय की बी द बेस्ट. तुम्ही जे काही काम करताय ना, ते तुमचं काम बी द बेस्ट, अगदी बेस्ट असलं पाहिजे, अगदी बेस्ट केलं पाहिजे. हा सुंदर मेसेज कवीनं आपल्याला स्टांजा मधून दिलेला आहे. हे बघा, हा दॅट इज द वृक्ष वी आर वॉचिंग हिअर. द ट्री विच इज वॉचिंग हिअर इज अ पाईन ट्री. आपण जो बघतोय ना, हा पाईन आहे. असा पर्वताच्या माथ्यावरती पाईन आलेला असतो. आणि हे श्रब किंवा याला छोटस लिटल बुश असं म्हणतो. स्क्रब किंवा छोटस लिटल बुश असं म्हणतो आपण. झुडूप हा मोठा आहे, हा छोटा आहे. हा पर्वताच्या टॉपवर येतो, हा दरीमध्ये येतो. परंतु दोन्हीही कसे दिसतात, बेस्ट दिसतात. म्हणजे आपण बनलं तर काय बनायचं, बी द बेस्ट बनायचं. हा मेसेज आपल्यासाठी आहे. नाउ द क्वेश्चन अँड द आन्सर. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड द श्रब. जो स्क्रब आहे आणि पाईन ट्री आहे, याच्यातला काय डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स असा आहे, पाईन इज अ टॉल ट्री विच ग्रोज ऑन द टॉप ऑफ द हिल. जो कुठे वाढतो, ऑन द टॉप ऑफ द हिल. अँड आणि आपण जो स्क्रब बघतोय, स्क्रब मीन्स छोटस वृक्ष, तो कसा आहे, स्क्रब इज स्मॉल, स्मॉल बुश आहे. इट ग्रोज इन द व्हॅली, तो दरीमध्ये येतो. बिसाइड द रील, पाण्याच्या कडेला, झऱ्याच्या कडेला, एखाद्या ओढ्याच्या कडेला, पाण्यामध्ये दरीमधून जे पाणी वाहतं त्या पाण्याच्या कडेला हा काय करतो, श्रब येत असतो, छोटासा स्क्रब येत असतो. हे एक छोटस काय आहे, बुश आहे, छोटस झुडूप आहे हे. आणि अशा स्वरूपामध्ये दोन्ही मधला हा फरक आहे. एक मोठा आहे, एक छोटा आहे. एक पर्वताच्या टॉपवर येतो, तो दुसरा कुठे येतो, दरीमध्ये येतो. अशा स्वरूपामध्ये हे एक्झाम्पल आपल्या समोर कवीने दिलेलं आहे. नाउ द नेक्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. कवीने दुसरा स्टांजा काय म्हणतो बघा. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास. लक्षात ठेवा,
इफ यू कांट बी अ बुश, आता तुम्ही बुश पण बनू शकत नसाल, छोटस झुडूप सुद्धा बनू शकत नसाल, तर मग काय करा, बी अ बीट ऑफ द ग्रास, तर थोडस हिरवं गवत बना, बीट ऑफ द ग्रास. अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि एखाद्या हायवेच्या कडेला छोटस गवत बनवून त्या हायवेला काय करा तुम्ही, हॅपियर, आनंदी बनवा. रस्ता तुम्ही प्रफुल्लित करा, हॅपी बनवा रस्त्याला. म्हणजे तुम्ही झाड बनू शकत नसाल तर छोटस बुश बना, छोटस बुश सुद्धा बनू शकत नसाल तर गवत बना. परंतु कसं बना, बी द बेस्ट, जेणेकरून तुम्ही तुमच्या अस्तित्वाने इतराला आनंद वाटला पाहिजे, जेणेकरून तुमच्या असण्याने दुसऱ्याला आनंद वाटला पाहिजे. आणि जेणेकरून मग तुम्ही जर छोटस गवत बनलात तर हायवे सुद्धा आनंदी दिसला पाहिजे. हॅपी मेक सम हायवे हॅपियर मेक, म्हणजे काय करा, तुम्ही हायवेला प्रफुल्लित करा छोटस गवत बनून तरी. इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास, कवी काय म्हणतो बघा, इफ यू आर अ मस्की, जर तुम्ही मस्की नावाचा एक फिश असाल खाऱ्या सरोवरातला, देन जस्ट बी अ बास. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास, तुम्ही मस्की असाल तर बास बना. तर गोड्या सरोवरातला बास एक छोटासा मासा आहे, परंतु खूप अट्रॅक्टिव्ह असतो, तसा बास बना. म्हणजे कवी काय सांगतोय, तुम्ही जे आहात ना त्यातनं तुम्ही पुढे प्रोग्रेस करा, बी द बेस्ट बना, जे आहात तो त्याच्यामध्ये बेस्टनेस क्रिएट करा आणि पुढे पुढे वाटचाल करा. बट द लाईव्हेस्ट बास इन द लेक, पण कसं बना, लाईव्हेस्ट, एक चांगला सजीव, लाईव्हेस्ट अट्रॅक्टिव्ह बास बना, तो पण पाण्यामधला, लेक मधला, सरोवरामधला. अशा स्वरूपामध्ये कवी आपल्याला सांगतोय की आपण जिथे आहोत ना तिथून पुढे बेस्ट बनण्याची वाटचाल सुरू ठेवा. आपल्यासाठी हा मेसेज आहे. लुक ऍट द लाईन, याच्यातल्या काही लाईन्स बघा, यामध्ये तुमच्या लक्षात येईल. बी लेटर इज रिपीटेड, फर्स्ट लाईन मध्ये पोएट, या सेकंड स्टांजाच्या फर्स्ट लाईन मध्ये लेटर बी इज रिपीटेड. बी, बुश, बी, बी मधला बी, बुश मधला बी, पुन्हा बी, बी मधला बी, अ बीट मधला बी, हे बी रिपीट रिपीट आलेले आहे. याला अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. आता इथून पुढे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच लक्षात ठेवावं लागतील. अलिट्रेशन म्हणजे काय, तर अलिट्रेशन म्हणजे इफ द लेटर्स आर रिपीटेड डेलिबरेटली, जर लेटर्स रिपीट रिपीट आलेले असतील इन द बिगिनिंग लेटर्स ऑफ द वर्ड, एखाद्या शब्दाचे बिगिनिंग लेटर्स रिपीट रिपीट आलेले असतील तर आपण त्याला अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. लक्षात येते सगळ्यांच्या, त्याला काय म्हणतो आपण, अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतोय. ओके, तर त्यानंतर बघूया आपण पुढला प्रश्न याच्यावरला. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे, व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे, हायवेच्या कडेला लोकांना काय बघायला आवडतं. आपण आताशीच पोएम मध्ये बघितलेलं होतं की हायवेच्या कडेला कवीला काय बघायला आवडतं ते. सध्या उत्तरासाठी बरेच स्टुडंट्स आपले हात वर करत आहेत. त्यातील मी सार्थक कार्लेकरला विचारतोय. ग्रास, ग्रास, ग्रास राईट आन्सर आहे. तर कवी काय म्हणतो की व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे, हायवेच्या कडेला काय बघायला आवडतं कवीला किंवा लोकांना काय बघायला आवडतं, तर ग्रास बघायला आवडतं, हिरवळ बघायला आवडते, गवत बघायला आवडतं. अशा स्वरूपामध्ये याच्यातून आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. नेक्स्ट लास्ट स्टांजा बघूया आपण. तिसरा स्टांजा या कवितेचा असा आहे. We can't all be captains. We can't all be captains. We have got to be crew. आपण सगळेच जहाजावरले कॅप्टन बनू शकत नाही. आपल्याला माहित आहे जहाजावर कॅप्टन एकच असतो, त्याच्यामुळे आपण सगळेच कॅप्टन बनू शकत नाही. we can't all be captains. We have got to be crew. तर मग आपल्याला क्रीव, जहाजावरील खलाशी बनायचं आहे. We have got to be crew. सगळेच कॅप्टन बनू शकत नाही, तर म्हणून काय करायचं, आपल्याला क्रीव मेंबर बनायचं आहे, जहाजावरला क्रीव बनायचा आहे, कर्मचारी बनायचा आहे, खलाशी वर्ग बनायचा आहे. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपलं लाईफ हे एक जहाजासारखं आहे. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस इज हिअर. इथं आपल्या सगळ्यांसाठी काही ना काही करण्यासाठी. लाईफ हे जहाजासारखं आहे. इथे आपण
सगळेच कॅप्टन बनू शकत नाही, परंतु आपण इथे काय बनू शकतो, एक क्रू, जहाजावरले कर्मचारी बनवू शकतो, क्रू बनवू शकतो. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस टू डन, आणि इथं आपल्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करण्यासाठी आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेझर टू डू. आता इथं काय करायचंय, मोठं पण काम करण्यासाठी आहे आपल्याला, अँड देअर इज लेझर टू डू. लेझर म्हणजे मोठे कामं आहेत, बिग म्हणजे छोटे, आणि लेझर म्हणजे लहान कामं देखील आहेत. कामं आपल्याला कशी आहेत, इथे मोठी कामं पण आहेत लाईफ मध्ये करण्यासाठी, आणि छोटी कामं सुद्धा आहेत. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि आपण जे काम करणार आहोत ना, द टास्क यू मस्ट डू, जे काम तुम्हाला करावंच लागतंय, इज द नियर मीन्स तुम्हाला ते अगदी जवळीकतेनं करायचं आहे, आणि बी द बेस्ट करायचं आहे. मोठं असू किंवा काम छोटं असू, वी मस्ट डू इन अ बेस्ट वे. आपल्याला लाईफ मध्ये खूप कामं करायला मिळतात, खूप कामं करायची असतात. मग कधी कधी मोठी कामं असतात, कधी छोटी कामं असतात, पण प्रत्येक काम जर बी द बेस्ट केलं तर इट विल बी व्हेरी नाईस फॉर अस. आपल्यासाठी खूप छान बनेल. जर आपण प्रत्येक काम बी द बेस्ट मॅनरनं आपण बनवलं तर डेफिनेटली इट विल बी बेस्ट फॉर अस. आपल्यासाठी ते नक्कीच चांगलं असेल. असा हा कवितेचा स्टांजा सांगतो आपल्याला. इफ यू कांट बी द हायवे, पुढल्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतो, इफ यू कांट बी द हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. आता तुम्ही जर हायवे बनू शकत नसाल तर अरुंद रस्ता बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य बनू शकत नसाल तर काय करा, स्टार बना, छोटासा स्टार बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन और यू फेल. तुम्ही आकारावरून जिंकू किंवा हरू शकणार नाही. इफ यू कांट, बघा, इट इजंट बाय साईज दॅट यू विन और यू फेल. आकारांवर तुम्ही जिंकू किंवा हरू शकणार नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. पण जे बी बनाल ना ते बेस्ट बना. म्हणजे लोकांना असं म्हणलं पाहिजे, रस्ता अरुंद आहे पण खूप छान आहे, हायवे पेक्षा छान आहे. लक्षात येते, म्हणजे आपण जे बी बनतोय ना ते बी द बेस्ट असलं पाहिजे. साईज डझंट मॅटर. इथं लाईफ मध्ये साईजची काही घेणं देणं नाही. इट इजंट बाय साईज दॅट यू विन और यू फेल. तुम्ही आकाराने जिंकू किंवा हरू शकत नाही, तर तुमच्या उत्कृष्टपणाने तुम्ही जिंकू किंवा हरू शकतो, हे लक्षात ठेवा. अशा स्वरूपामध्ये कवी आपल्याला आणखीन पुढे सांगतोय. असा हा शेवटचा स्टांजा होता कवितेचा. लुक ऍट द फर्स्ट लाईन ऑफ द थर्ड स्टांजा. थर्ड स्टांजाची म्हणजे जी पहिली लाईन आहे ती आहे, लेटर वी इज रिपीटेड. या स्टांजामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, लेटर वी इज रिपीटेड. आपल्यासाठी लेटर वी रिपीट आलेला आहे. वी कॉल इट रिपीटेशन. त्याला आपण रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. शब्द रिपीट आला की रिपीटेशन, आणि लेटर रिपीट आले की अलिटरेशन. हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. ज्यावेळेस शब्द रिपीट येतील त्यावेळेस काय असेल, रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच असेल, आणि ज्यावेळेस लेटर रिपीट आलेले असतील त्यावेळेस काय असेल, अलिटरेशन असेल. नाऊ वन मोर, देर इज असे शब्द रिपीट आलेले आहेत लाईन मध्ये. तिसरी लाईन स्टांजा मधली, देर इज आपण त्याला हायलाइट केलेलं आहे की देर इज ची लाईन, इट इज रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच. इथे सुद्धा रिपीट आलेलं आहे म्हणून आपण त्याला रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. इफ यू कांट बी असे शब्द जे आहेत हे पण रिपीट आलेले आहेत, म्हणून याला देखील आपण काय म्हणतो, रिपीटेशन फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. आणि विन आणि फेल हे दोन शब्द एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द स्टांजामध्ये आलेले आहेत. वी कॉल इट कॉन्ट्रास्ट फिगर ऑफ स्पीच. आणि या ठिकाणी आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट, विरोधाभास असणारी फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. म्हणजे तुम्ही नोटबुक मध्ये हे नोट करून ठेवू शकता. अलिट्रेशन, अलिट्रेशनच्या समोर काय येईल, रिपीटेशन ऑफ द लेटर्स. कशाचं लेटरचं रिपीटेशन आहे. रिपीटेशन मध्ये काय आहे, रिपीटेशन ऑफ द वर्ड्स रिपीट आलेले असतील. कॉन्ट्रास्ट, विरोधाभास मध्ये काय बघायला मिळते, अपोजिट आयडियाज आर प्लेस्ड साइड बाय साइड. म्हणजे अपोजिट वर्ड्स आर गिवन इन द लाईन. पोएमच्या लाईन मध्ये काय दिलेले असतील, अपोजिट वर्ड्स दिलेले असतील, तर त्याला आपण कॉन्ट्रास्ट फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. अशी सुंदर कविता आहे. इट गिव्स अस अ नाईस मेसेज. एक आपल्याला सुंदर असा मेसेज देऊन जाते ही कविता, आणि ह्या मेसेज बरोबर आपण ही कविता इथे बघितलेली आहे. याच्यावरले काही क्वेश्चन्स आन्सर्स आपण आणखीन बघणार आहोत या कवितेमधले. व्हॉट इज द मेसेज गिवन ऍट द एंड. काय मेसेज दिलेला आहे कवीने ऍट द एंडला. एंडला कवीने काय मेसेज दिलेला आहे आपल्या सर्वांसाठी.
व्हॉट मेसेज इज गिवन ऍट द एंड ऑफ द पोएम. कुठला मेसेज दिलाय त्यासाठी विचारतोय मी. खूप सारे स्टुडंट्स हात वर केलेले आहेत उत्तरासाठी. आय विल आस्क टू पुष्कर खुरसाळे. बी द बेस्ट. बी द बेस्ट. व्हॉट इज द मेसेज. मेसेज काय आहे तर बी द बेस्ट, सर्वोत्कृष्ट बना. जे काय बनायचं आहे ते बी द बेस्ट बना. दिस इज द वंडरफुल मेसेज गिवन. हा एक सुंदर मेसेज याच्यामधून आपल्याला दिलेला आहे. नाउ लर्न डायरेक्टली. सम वर्ड्स आर गिवन हिअर. काही वर्ड्स आहेत अकॉर्डिंग टू देअर साईज दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला काय करायचे, दोन सर्कल आहेत. लुक ऍट द टू सर्कल्स. एक छोटा एक मोठा. नाउ यू हॅव टू पुट स्मॉल वर्ड्स इन स्मॉल सर्कल अँड बिग वर्ड्स इन बिग सर्कल. आकाराने जे मोठे आहेत ते मोठ्या सर्कलमध्ये आणि जे आकाराने लहान आहेत ते छोट्या सर्कलमध्ये. नाउ फर्स्ट वर्ड इज मस्की. मस्की हा शब्द आहे. मस्की आणि बास मध्ये बघितलो आपण. तर मस्की आणि बास मधला मस्की कोण आहे. 3 स्टुडंट्स कुण्या सर्कल मध्ये वापरायचं. मला बरेचसे स्टुडंट्स हँड्सअप आहेत. प्रज्वल पाटील, मस्की कुण्या ठिकाणी वापरू. बिग सर्कल. बिग सर्कल. राईट आन्सर. नाउ ट्री. ट्री साठी विचारतोय मी. यानंतरचा ट्री हा शब्द आहे. भक्ती जाधव. बिग सर्कल. राईट, बिग सर्कल मध्येच. पाईन. पाईन हा वृक्ष. याच्यासाठी संस्कृती गंजे. बिग सर्कल. राईट, इट इज ऑल्सो बिग सर्कल. लेक. LAKE. लेक मीन्स सरोवर. लेक साठी बघायचं आपल्याला. अजिंक्य भुईबार. अजिंक्य. भक्ती जाधव. बिग सर्कल. Right, it is also big. Then bass. For bass, Prajwal Padil. स्मॉल सर्कल. Right. Bush. BUSH. बुश साठी विचारतोय विश्वजित पवार. स्मॉल सर्कल. स्मॉल सर्कल मध्ये, कारण ट्री आणि बुश यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर बुश लहान आहे. गुड. हायवे. हायवे साठी विचारतोय आदित्य शेंडगे. बिग सर्कल. राईट, बिग सर्कल मध्ये येतो हायवे. स्क्रब. छोटस झुडूप. स्क्रब. स्क्रब साठी विचारतोय अजिंक्य भुईबार. स्मॉल सर्कल. स्मॉल सर्कल. राईट. त्यानंतर विचारतोय मी रील. रील साठी शब्द आहे. रील साठी विचारतोय आदित्य. रील स्मॉल. राईट, स्मॉल सर्कल मध्ये येतो. सन. सन साठी विचारतोय पुष्कर. बिग सर्कल. राईट. आणि स्टार. स्टार साठी रोहित. स्मॉल सर्कल. राईट. ट्रेल. ट्रेल साठी विचारतोय संस्कृती. स्मॉल सर्कल. राईट, इट इज ऑल्सो स्मॉल सर्कल. अशी सगळ्यांनी उत्तर दिलेले आहेत. लेट्स चेक द ऑल द आन्सर्स. ही सगळी उत्तरं करेक्ट आहेत का नाही हे आपल्या समोर आपण बघणार आहोत. हे बघून घ्या. तर सगळी उत्तरं तुम्ही सांगितलेली करेक्ट आहेत. तुम्ही जे वर्ड सांगितले बिग सर्कल मधले ते आहेत मस्की, ट्री, पाईन, लेक, हायवे आणि सन. आणि तुम्ही जे स्मॉल सर्कल मधले सांगितलेली होती ती बास, बुश, स्क्रब, रील, स्टार आणि ट्रेल अशा स्वरूपामध्ये हे सगळे स्मॉल सर्कल मधले होते. अशा स्वरूपामध्ये तुम्ही दिलेली उत्तरं करेक्ट आलेली आहेत. लेट्स सी द अनदर पॉइंट. रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजा. या स्टांजा मधून तुम्हाला रायमिंग वर्ड सांगायचे आहेत. विचार द रायमिंग पेअर्स. पोएम मध्ये दिलेल्या स्टांजा मध्ये रायमिंग पेअर्स आहेत, त्यातले उत्तर सांगायचे आहेत. विश्वजित पवार. रील हिल. रील आणि हिल हा एक पेअर आहे. त्यानंतर
दुसरा एक रायमिंग पेअर सांगायचा आहे, प्रज्वल पाटील. ग्रास ब्रास. राईट. त्यानंतरचा पुढला सार्थक. मेक लेक. राईट. भक्ती. राईट. अशा स्वरूपामध्ये दिस इज द लिस्ट ऑफ द रायमिंग पेअर. ही लिस्ट आपल्या समोर आलेली आहे रायमिंग. हिल रील, बी ट्री, ग्रास बास, मेक लेक, हेअर नियर, ट्रेल फ्रेल अशा स्वरूपातील ही वर्ड आपल्या समोर रायमिंग वर्ड्स आहेत. नाउ कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स. तुम्हाला करेक्ट वर्ड भरायचा आहे. फर्स्ट वन इज डन फॉर यू. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. जर तुम्हाला पाईन वृक्ष बनता येत नसेल तर स्क्रब बना, असा मेसेज आहे आपल्यासाठी. लेट्स सी. इफ यू कांट बी अ ट्री, जर ट्री बनू शकत नसाल तर इफ यू कांट बी अ ट्री, पोएटनं काय सांगितलं होतं कवितेमध्ये? इफ यू कांट बी अ ट्री देन धनश्री. इफ यू कांट बी अ ट्री देन धनश्री. राईट. अशा स्वरूपात आला. तर आपल्याला काय सांगितलं होतं? बी अ बुश अशा स्वरूपामधील उत्तर सांगितलं होतं. आणखीन एक वाक्य आहे इथं तिसऱ्या नंबरला. डॉट 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 दिलेला आहे आणि पुढे दिलेला बी अ बास. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचंय? इफ यू कांट बी डॉट 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 हा भरायचं. काय बनू शकत नसाल तर बास बना असं म्हणतो कवी. विश्वजित. If you can't be a muskie, be a Right. bus. इफ यू कांट बी अ मस्की देन बी अ बास. पुढला एक आहे इफ यू कांट बी अ कॅप्टन डॉट 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 डॉट. पुढे भरायचं तुम्हाला डॉट डॉटच्या ठिकाणी आन्सर भरायचं. जर कॅप्टन बनू शकत नसाल तर कवी काय बनायला सांगतोय? त्यासाठी विचारतोय मी. भार्गवी. क्र्यू. राईट. इफ यू कांट बी अ कॅप्टन देन बी अ क्र्यू अशा स्वरूपातील प्रश्नांचं उत्तर होतं. ओके. त्यानंतरचं पुढलं आहे, चौथं झालं आपलं. पाचवं बघतोय आपण. सुरुवातीला तुम्हाला आता गाडीली जागा दिलेल्या डॉट 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 आणि बी अ ट्रेल असं म्हणलंय. म्हणजे तुम्ही काय लिहायचं? इफ यू कांट बी डॉट डॉट डॉट. तुम्ही काय बनवू शकत नसाल तर ट्रेल बना असं म्हणतो कवी. काय बनू शकत नसाल तर ट्रेल बनायला सांगतो. ट्रेल म्हणजे अरुंद रस्ता आहे. आदित्य. सॉरी, एक मिनिट, मी देशमुखला विचारतोय. देशमुख सांगा. If you can't be a highway. राईट. इफ यू कांट बी हायवे, तर तुम्ही हायवे बनू शकत नसाल तर तुम्हाला काय बनायचं आहे? तर तुम्हाला बी अ ट्रेल बनायचं आहे. आणि लास्ट वन, इफ यू कांट बी द सन. जर तुम्ही सूर्य बनू शकत नसाल तर तुम्हाला काय बनायला कवी सांगतो? इफ यू कांट बी अ सन, जर इफ यू कांट बी द सन बनू शकत नसाल तर काय बनायचं आहे? भक्ती जाधव. बी स्टार. राईट. बी स्टार असा आन्सर आलेला आहे. आणि तुमचे सगळ्यांची उत्तरं करेक्ट आलेली आहेत. तुम्ही छानपैकी उत्तर दिलेली आहेत सर्वांनी. लेट्स लर्न सम मोर क्वेश्चन्स. आणखीन काही प्रश्नांचा भाग आहे, तो बघून आपण ही कविता इथे संपवत आहोत. ट्रू ऑर फॉल्स हा पार्ट तुम्हाला द्यायचा आहे. गिव्ह द आन्सर्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. ट्रू फॉल्स ची उत्तरे द्यायचे. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. कवी म्हणतो, असं म्हणतो का कवी? ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. सगळेच टीमचे कर्णधार बनले पाहिजे. ते योग्य आहे का? ट्रू आहे का फॉल्स आहे? देशमुख. False. फॉल्स. राईट. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. एक गवत सुद्धा, हिरवं गवताचं थोडस गवत देखील हायवेला आनंदी बनवतो, हायवे प्रफुल्लित बनवतो. यावर विश्वजित. True. राईट. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपण जिंकणं किंवा हारणं हे साईजवर डिपेंड असतं, असं वाक्य आहे. अजिंक्य भोयबार. False. फॉल्स. राईट. अ स्क्रब इज फाउंड ऍट द टॉप ऑफ द हिल. स्क्रब हिलच्या टॉपवर सापडतं असं म्हणतात.
वाक्यामध्ये? त्यासाठी प्रज्वल. false, राईट. हे फॉल्स आहे कारण स्क्रब आपण माहित आहे आपल्याला, इन द व्हॅली दरीमध्ये आपण बघत असतो स्क्रबला. देन इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट, असं वाक्य आहे. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट देन डोंट डू इट. जर वर्क इम्पॉर्टंट नसेल तर करू नका, असं वाक्य म्हणतं. हे बरोबर आहे का चूक आहे यासाठी मी विचारतोय. प्रणव पवार. प्रणव पवार उत्तर दे. wrong, रॉंग किंवा फॉल्स. ओके. म्हणजे काम लहान असो छोटा असो आपण केलं पाहिजे आणि बी द बेस्ट केलं पाहिजे असा मेसेज होता आपल्याला. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. जे काही काम असेल ते बेस्ट करा असं म्हणतं. संस्कृती. संस्कृती. true, ट्रू आहे. राईट आन्सर आहे. अशा स्वरूपामध्ये आपण प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहेत. हे बघा ट्रू फॉल्स तुम्ही दिलेली सर्व प्रश्न जशाला तसे करेक्ट आलेले आहेत. नाऊ द पोएटिक अप्रिशिएशन, यामध्ये आपण एक कवितेचं अप्रिशिएशन बघणार आहोत. लेट्स लर्न हिअर द अप्रिशिएशन ऑफ द पोएम. काही पॉइंट दिलेले आहेत यांचे आन्सर सांगायचे. टायटल ऑफ द पोएम इज, या कवितेचं टायटल सांगायचं मला या कवितेचं. दॅट इज अजिंक्य. बी द बेस्ट. राईट. बी द बेस्ट असं टायटल आपल्या समोर आहे कवितेचं. इट इज रिटन बाय द पोएट. पोएटचं नाव आठवतंय तुम्हाला? नाव मीच सांगतो, कवीचं नाव त्यामध्ये आहे डग्लास मॉल्क नावाचा हा पोएम आहे. द पोएम हॅज, कवितेमध्ये 4 स्टांजा आहेत. each stanza has 4 lines आहेत. the line that rhyme in each stanza are 2. प्रत्येक स्टांजा मध्ये 2 ओळीला राईम आहे. the poet compares big thing with small things. कवी याच्यातल्या मोठ्या गोष्टींना काय करतोय, छोट्या वस्तू बरोबर कम्पेअर करतोय. आणि डॉट डॉट इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. कुठलं रिपीटेड एक्सप्रेशन वापरलंय? इफ यू कांट बी. हे वाक्य रिपीट आलेलं आहे. आणि द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज, याच्यात एक छानशी लाईन आहे, ती आहे इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि तुम्ही जे काय आहेत ना ते बेस्ट बना, असा सुंदर मेसेज या कवितेमधून कवीने आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये ही कविता आपण बघितलेली आहे. आपल्या सगळ्यांना ही कविता आवडलेली असेल. थँक्यू. जर आवडलेले असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.